मित्रहो, आज आपण रिपोर्ट रायटिंग म्हणजेच रिपोर्ट कसा लिहायचा हे शिकणार आहोत. त्याचबरोबर रिपोर्टचे प्रकार, रिपोर्टची रचना आणि प्रत्यक्ष रिपोर्टचं लेखन आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूयात रिपोर्टचे प्रकार. मित्रहो, रिपोर्टचे एकूण 3 प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये लिहावे लागतात. पहिला प्रकार आहे शाळा किंवा महाविद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमाचे रिपोर्टिंग. दुसरा प्रकार आहे वाईट घटनेचे रिपोर्टिंग. तिसरा प्रकार आहे सामाजिक विषयाचे रिपोर्टिंग. मित्रहो, शाळा महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम होतात. शाळा किंवा महाविद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमाचे रिपोर्टिंग आपल्याला करावे लागते. जसे ॲन्युअल डे फंक्शन किंवा ब्लड डोनेशन कॅम्प किंवा जनरल नॉलेज क्विज अशा प्रकारचे कार्यक्रम महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये होतात. त्याचं रिपोर्टिंग आपल्याला परीक्षेमध्ये करावं लागतं. हे रिपोर्टिंग मित्रहो, आपण स्कूल मॅगझिनसाठी देखील करत असतो. त्याचबरोबर वाईट घटनेचे रिपोर्टिंग करत असताना ॲक्सिडेंटसारख्या घटनेचे रिपोर्टिंग करावं लागते किंवा नैसर्गिक आपत्ती जसे फ्लड म्हणजेच पूर किंवा पॅन्डेमिक म्हणजेच कोविड-19 सारखी महामारी असलेले रोग याचे देखील रिपोर्टिंग आपल्याला करावे लागते. त्याचबरोबर सामाजिक विषयाचे रिपोर्टिंग करताना ट्रॅफिक जाम किंवा एखाद्या कार्यक्रमाचे उद्घाटन अशा प्रकारचे रिपोर्टिंग आपल्याला करावे लागते. मित्रहो, हे रिपोर्टिंग आपल्याला न्यूजपेपरसाठी करावे लागते. मित्रहो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण रिपोर्टचे प्रकार, रचना आणि रिपोर्ट कसा लिहायचा हे शिकण्याबरोबर प्रत्यक्ष 2 रिपोर्ट आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. मित्रो, सबस्क्राईब बटनाच्या उजव्या बाजूला जी घंटी असते ती दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे इंटिमेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. कारण या ठिकाणी आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये इंग्रजी व्याकरण, लेखन, व्होकॅब्युलरी, रायटिंग स्किल्स आणि इंग्लिश स्पीकिंग याचा अभ्यास करत असतो. चला तर मग वळूया आपल्या पाठाकडे. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर नारायण बिडवे हे माझे यूट्यूब चॅनल. मित्रहो, आज आपण रिपोर्ट रायटिंग म्हणजेच रिपोर्ट कसा लिहायचा हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूया रिपोर्ट म्हणजे काय. मित्रहो, रिपोर्ट म्हणजे अहवाल. ही एक प्रकारची बातमीच असते. रिपोर्ट व न्यूजची रचना सारखीच असते आणि 10वी, 12वी आणि इतर परीक्षांमध्ये आपल्याला रिपोर्ट लिहावा लागतो. सर्वप्रथम आपण पाहूया रिपोर्ट रायटिंगवर परीक्षेत आलेला प्रश्न. युअर स्कूल हॅज रिसेंटली ऑर्गनाइज्ड अ ब्लड डोनेशन कॅम्प. राईट अ रिपोर्ट अबाउट द कॅम्प. यूज द फॉलोइंग पॉइंट्स. आपल्याला खालील मुद्द्याच्या आधारे या ठिकाणी रिपोर्ट लिहायचा आहे. मित्रो, मुद्दे पाहण्यापूर्वी काही शब्दांचे अर्थ आपण पाहूया. रिसेंटली म्हणजे नुकताच आणि ऑर्गनाइज्ड म्हणजे आयोजित केला. ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे रक्तदान शिबिर. तर आपल्याला आपल्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा रिपोर्ट परीक्षेमध्ये लिहायचा आहे आणि तो खालील मुद्द्यांच्या आधारे लिहायचा आहे. चला तर मग पाहूया यासाठी कोणकोणते मुद्दे आपल्याला दिलेले आहेत. डे अँड डेट, प्लेस, चीफ गेस्ट ॲड्रेस. या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुणे, चीफ गेस्ट ॲड्रेस म्हणजे प्रमुख पाहुण्यांचं भाषण, ॲड्रेस म्हणजे भाषण. हू डोनेटेड ब्लड, डिस्ट्रीब्युशन ऑफ सर्टिफिकेट्स, वोट ऑफ थँक्स म्हणजे आभार प्रदर्शन आणि स्पेशल अनाउन्समेंट म्हणजे एखादी खास घोषणा. अशा प्रकारच्या या मुद्द्यांचा उपयोग आपल्याला रिपोर्ट रायटिंग करताना करायचा आहे. मित्रहो, या प्रश्नावर आधारित रिपोर्ट तर आपण लिहिणारच आहोत, परंतु सर्वप्रथम आपण रिपोर्टची रचना पाहणार आहोत. चला तर मग पाहूया रिपोर्टची रचना कशी असते. मित्रो, रिपोर्टच्या रचनेमध्ये एकूण 5 मुद्दे असतात. हेडलाईन हे रिपोर्टचे नाव असते. डेटलाईन यामध्ये डेट तर असते, त्याचबरोबर रिपोर्टरचे नाव, शहराचे नाव देखील असते. इंट्रो म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना. ही बातमीची किंवा रिपोर्टची प्रस्तावना असते. तर द मेन बॉडी ऑफ द रिपोर्ट म्हणजेच रिपोर्टचा मथळा. आणि 5वा क्रमांक आहे तो म्हणजे रिपोर्टचा शेवट म्हणजेच कन्क्लुजन. अशा प्रकारे हे 5 मुद्दे आपल्याला रिपोर्ट लिहित असताना वापरायचे आहेत. आता आपण हे 5 मुद्दे रिपोर्टमध्ये कोणत्या ठिकाणी येतात ते पाहूयात. मागील प्रश्नावर आधारित रिपोर्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. सर्वप्रथम रिपोर्टची हेडलाईन म्हणजे रिपोर्टचे नाव येते. LBS कॉलेज ऑर्गनायझेस ब्लड डोनेशन कॅम्प. ही
या रिपोर्टची हेडलाईन आहे. त्यानंतर डेटलाईन येते. डेटलाईनमध्ये रिपोर्टरचे नाव, ठिकाणाचे नाव आणि दिनांक अशा 3 गोष्टी आलेल्या आहेत. त्यानंतरचा येणारा भाग हा इंट्रो आहे. या फेंट स्काय ब्लू कलरमध्ये आलेला हा भाग इंट्रो म्हणजेच रिपोर्टचे इंट्रोडक्शन आहे. त्यानंतर द मेन बॉडी हा भाग येतो. हा या फेंट येलो कलरमध्ये जो भाग दिसतो तो द मेन बॉडी ऑफ द रिपोर्ट आहे. आणि त्यानंतर शेवटचा भाग म्हणजे कन्क्लुजन म्हणजेच रिपोर्टचा शेवट. अशा प्रकारे रिपोर्टच्या या 5 मुद्द्यामध्ये कोणता मुद्दा कोठे येतो हे आपण पाहिलेलं आहे. आता प्रत्यक्ष या प्रत्येक मुद्द्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहूया आपण हेडलाईन. हेडलाईन हे रिपोर्टचे नाव असते. ज्या कार्यक्रमावर रिपोर्ट लिहायचा आहे त्या कार्यक्रमाचे नाव हेच हेडलाईनचे नाव होऊ शकेल. त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकेल. हे ठळक अक्षरात लिहावे. त्याचबरोबर हेडलाईनमध्ये वर्तमान काळ वापरावा. आता मागील प्रश्नावर आधारित रिपोर्टचे हेडलाईन किंवा रिपोर्टचे नाव कसे येते ते आपण पाहूया. LBS कॉलेज ऑर्गनायझेस ब्लड डोनेशन कॅम्प अशा प्रकारची ही हेडिंग किंवा हेडलाईन किंवा रिपोर्टचे नाव आलेलं आहे. दुसरा मुद्दा आपण पाहूयात. दुसरा मुद्दा म्हणजे डेटलाईन. डेटलाईनमध्ये रिपोर्टरचे नाव, शहराचे नाव आणि दिनांक अशा 3 गोष्टी येतात. पहा, नंबर 1 रिपोर्टरचे नाव, नंबर 2 शहराचे नाव आणि नंबर 3 दिनांक. आता प्रत्यक्ष डेटलाईन कशी लिहितात ते आपण पाहूया. पहा, सर्वप्रथम रिपोर्टरचे नाव आलेले आहे या ठिकाणी सतीश रेंगे. त्यानंतर शहराचे नाव आपण घेतलेलं आहे औरंगाबाद आणि त्यानंतर दिनांक आपण घेतलेला आहे मार्च 21. अशा प्रकारे रिपोर्टरचे नाव, ठिकाणाचे नाव आणि दिनांक अशा प्रकारे डेटलाईन लिहितात. यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे इंट्रो. इंट्रो म्हणजेच इंट्रोडक्शन म्हणजेच रिपोर्टची प्रस्तावना. यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण पाहूया. इंट्रो म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजेच बातमीची प्रस्तावना. डेटलाईनच्या खालच्या ओळीने इंट्रोची सुरुवात करावी. त्याचबरोबर इंट्रो ही 1-2 ओळीची किंवा 30 शब्दांची असते. तर इंट्रोमध्ये खालील प्रश्नांची उत्तरे दिलेली असतात. पहा, कोणती घटना घडली म्हणजेच व्हॉट या प्रश्नाचं उत्तर इंट्रोमध्ये येतं. घटना कधी घडली म्हणजे व्हेन. घटना कोठे घडली म्हणजे वेअर. घटना कशी घडली म्हणजे हाऊ. आणि घटना का घडली म्हणजे व्हाय. अशा प्रकारे व्हॉट, व्हेन, वेअर, हाऊ, व्हाय या प्रश्नांची उत्तरे इंट्रोमध्ये येतात. तर मेन बॉडीमध्ये काय काय असतं ते आपण आता पाहूया. मेन बॉडी म्हणजे रिपोर्टचा मथळा. मेन बॉडीला प्रस्तावनेनंतर आणि समास सोडून सुरुवात करावी. रिपोर्टच्या नावाच्या व इंट्रोच्या आधारे इतर माहिती मनानेच लिहावी. महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमावर आधारित जर आपल्याला रिपोर्ट लिहायचा असेल तर ही माहिती आपण मनाने लिहू शकतो किंवा प्रश्नामध्ये मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला वाक्य बनवावे लागतात. त्याचबरोबर रिपोर्टमध्ये पॅसिव्ह व्हॉइस आपण वापरावा. प्रत्यक्ष कार्यक्रमाचा फील येण्यासाठी त्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांचं मत घ्यावं आणि ते डायरेक्ट स्पीचमध्ये लिहावं आणि इतर वेळी मात्र इनडायरेक्ट स्पीच वापरावा. आता रिपोर्टचा शेवट कसा करावा हे आपण पाहूया. पहा, प्रत्यक्ष वाक्यच घेतले या ठिकाणी आपण. इन द एंड द प्रिन्सिपल थँक गेस्ट्स, सिटीजन्स अँड स्टुडंट्स असं प्रत्यक्ष वाक्य आपण घेतलेलं आहे. कोणत्याही विषयावर आधारित रिपोर्ट आला तरी अशाच प्रकारचे वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतील. ही ऑल्सो डिक्लेअर्ड हॉलिडे फॉर द नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशीची सुट्टी देखील प्राचार्यांनी जाहीर केली असं घेतलेलं आहे. द प्रोग्राम एंडेड विथ द नॅशनल अँथेम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला. अशा प्रकारची ही वाक्ये कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमावर आधारित रिपोर्ट लिहिला तरी येऊ शकतात. चला तर मग आता आपण पाहूया मागील प्रश्नाचं उत्तर कसं होईल. पहा, सर्वप्रथम हेडिंग आपण या ठिकाणी घेतलेली आहे. LBS कॉलेज ऑर्गनायझेस ब्लड डोनेशन कॅम्प. याचा अर्थ होतो LBS कॉलेज रक्तदान शिबिर आयोजित करते. ऑर्गनायझेसचा अर्थ होतो आयोजित करणे. आता सर्वप्रथम डेटलाईन घेतलेली आहे. सतीश रेंगे हे रिपोर्टरचं नाव आहे. त्यानंतर औरंगाबाद या ठिकाणाहून बातमी आलेली आहे. त्यानंतर मार्च 21ला बातमी ही लिहिलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी डेटलाईन आपण घेतली. आता इंट्रो पहा. नोईंग द नीड ऑफ ब्लड, LBS कॉलेज ऑर्गनाइज्ड अ ब्लड डोनेशन कॅम्प. रक्ताची गरज लक्षात घेता
LBS कॉलेजने ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे रक्तदान शिबिर आयोजित केलं. द फंक्शन टुक प्लेस ऑन 20th मार्च. कार्यक्रम 20 मार्चला पार पडला. द प्रोग्राम वॉज ऑर्गनाइज इन द फंक्शन हॉल ऑफ द कॉलेज. महाविद्यालयाच्या फंक्शन हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित झाला. ओव्हर 100 स्टुडंट्स डोनेटेड ब्लड आणि 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं. अशा प्रकारची इंट्रो आपण या ठिकाणी घेतलेली आहे. या इंट्रोमध्ये काय, कोठे, केव्हा, का अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आलेली आहेत. आता आपण द मेन बॉडी ऑफ द रिपोर्ट पाहूयात. द प्रोग्राम वॉज इनॅग्युरेटेड बाय द वेल नोन फिल्म स्टार संभाजी तांगडे. प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम, इनॅग्युरेटेड म्हणजे उद्घाटन करण्यात आलं. बाय वेल नोन फिल्म स्टार संभाजी तांगडे. संभाजी तांगडे या वेल नोन फिल्म स्टारने कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. द इनॅग्युरेशन टुक प्लेस ॲट 10 AM. सकाळी 10 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मिस्टर तांगडे ॲडवाइज स्टुडंट्स ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड डोनेशन. रक्तदानाचं महत्त्व मिस्टर तांगडे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. द स्टुडंट्स क्यूड इन टू डोनेट ब्लड. विद्यार्थ्यांनी रक्तदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. ओव्हर 100 स्टुडंट्स डोनेटेड ब्लड. 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं. द डोनर्स वेअर गिवन सर्टिफिकेट्स. आणि रक्तदात्यांना सर्टिफिकेट्स देखील देण्यात आले. इन द एंड द प्रिन्सिपल ऑफ कॉलेज डॉक्टर SS मुळे थँक द चीफ गेस्ट अँड द डोनर्स. शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SS मुळे यांनी पाहुण्यांचे आणि रक्तदात्यांचे आभार मानले. ही ऑल्सो ग्रँटेड अ डेज लिव्ह टू द डोनर्स. याचबरोबर रक्तदात्यांना त्यांनी एका दिवसाची सुट्टी देखील मान्य केली. द प्रोग्राम एंडेड विथ द नॅशनल अँथेम. आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला. अशा प्रकारे मित्र हो, परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नावर आधारित प्रत्यक्ष रिपोर्ट आपण लिहिलेला आहे. व्हिडिओ पॉज करून हा रिपोर्ट पहा, पुन्हा पुन्हा लिहून काढा. आपण आता आणखी एका ॲक्टिव्हिटीकडे वळू. नेशन वाईड लॉकडाऊन वॉज अनाउन्स्ड ड्युरिंग द ग्लोबल पॅन्डेमिक ऑफ COVID-19. राईट अ न्यूजपेपर रिपोर्ट ऑन दिस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. जी COVID-19ची महामारी आहे त्यामुळे भारतामध्ये देखील लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आणि त्याची परिस्थिती कशी होती यावर आपल्याला बातमी किंवा रिपोर्ट लिहायचा आहे. पहा, खाली मुद्दे दिलेले आहेत. डिक्लेरेशन ऑफ द लॉकडाऊन. ऑल मुवमेंट्स स्टॉप्ड. इसेन्शियल सर्व्हिसेस अलाउड. गाईडलाईन्स फॉर द सेफ्टी लेट डाऊन. अशा प्रकारचे 4 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. आपण याच्यावर आधारित कशा प्रकारे रिपोर्ट होईल तो पाहूयात. पहा, या ॲक्टिव्हिटीचे उत्तर आपण या ठिकाणी घेतलेले आहे. इंडिया अनाउन्सेस हिस्टॉरिक लॉकडाऊन. अशा प्रकारे हिस्टॉरिक, ऐतिहासिक लॉकडाऊन. यापूर्वी कधी झालं नव्हतं असं लॉकडाऊन भारताने जाहीर केलं, अशी हेडलाईन आपण रिपोर्टची घेतलेली आहे. त्यानंतर आपण घेत आहोत डेटलाईन. रवी शर्मा असं रिपोर्टरचं नाव आहे. न्यू दिल्लीमधून बातमी आलेली आहे आणि मार्च 25ला ही बातमी आलेली आहे. अशा प्रकारची याची डेटलाईन आहे. तर याची इंट्रो कशी असेल पहा. द इंडियन प्राईम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी announced a nationwide lockdown at the stroke of midnight of 24th March. India too had a threat of COVID-19 pandemic. COVID-19 पॅन्डेमिक महामारीचा धोका लक्षात घेऊन भारताचे पंतप्रधान यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. ही आहे इंट्रो. आता पुढील भाग आपण पाहूया. लाईक द वर्ल्ड, इंडिया टू वॉज बिंग थ्रेटन्ड बाय द स्प्रेड ऑफ COVID-19. जगाप्रमाणेच, लाईक द वर्ल्ड म्हणजे जगाप्रमाणेच भारताला देखील धोका, थ्रेटन्ड म्हणजे धोका होता. बाय द स्प्रेड, स्प्रेड म्हणजे प्रसार, ऑफ COVID-19. COVID-19च्या प्रसाराचा धोका जगाप्रमाणेच भारताला देखील होता असा याचा अर्थ आहे. ॲज अ पार्ट ऑफ प्रिकॉशनरी मेजर इन अ लाईव्ह टेलिकास्ट ऑन TV at 8 PM yesterday, the PM announced a nationwide lockdown. काल रात्री 8 वाजता टीव्हीवरील टेलिकास्टमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरचं लॉकडाऊन जाहीर केलं. The PM appealed the citizens to follow rules of lockdown. During the telecast,
the PM told the country there is no other option than the lockdown. नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असतानाच पंतप्रधानांनी सांगितलं की लॉकडाऊनला दुसरा कोणताच पर्याय नव्हता. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स वेअर ऑलरेडी क्लोज. शैक्षणिक संस्था तर अगोदरच बंद होत्या. विथ दिस लॉकडाऊन फ्लाइट्स, रेल्वेज अँड ऑल पब्लिक ट्रान्सपोर्ट केम टू अ हॉल्ट. या लॉकडाऊनने विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि सर्वच्या सर्व सार्वजनिक वाहतूक देखील थांबली. देअर आर पोलीस ऑन द स्ट्रीट एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी आपल्याला रस्त्यावर पोलीस दिसत होती. अँड द मुवमेंट ऑफ ओनली इसेन्शियल सर्व्हिसेस इज अलाउड. केवळ महत्वाच्या सेवांच्या रहदारीलाच परवानगी देण्यात आली होती. सिटीजन्स आर ॲडवाइज नॉट टू कम आउट ऑफ देअर हाऊसेस. आणि नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. टू यूज मास्क, त्याचबरोबर मास्क वापरण्यासाठी, हँड हायजीन, हातांचं आरोग्य, अँड टू मेंटेन सोशल डिस्टन्स, आणि त्याचबरोबर सामाजिक अंतर ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. स्टे होम स्टे सेफ इज द न्यू मंत्रा ऑफ लाईफ टुडे. आणि आज भारताच्या जीवनामध्ये घरी राहा, सुरक्षित राहा अशा प्रकारचा नवीन मंत्र आलेला आहे. अशा प्रकारे मित्र हो, रिपोर्टचे प्रकार, रिपोर्टची रचना, रिपोर्ट कसा लिहायचा हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर 2 प्रत्यक्ष रिपोर्ट आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करून त्या रिपोर्टचा अभ्यास करा. मला आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब बटनाच्या उजव्या बाजूला जी घंटी असते ती दाबा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि या ठिकाणी रायटिंग स्किलवर हे जे 2 व्हिडिओ दिसत आहेत ते व्हिडिओ अवश्य पहा, जेणेकरून रायटिंग स्किलवरील प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. असेच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.